नमस्कार, माझं नाव अनिकेत. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे KDM किचनमध्ये. आज मी जेव्हा किचनमध्ये आलो ना, मला ॲक्च्युली खूप भूक लागली होती आणि माझ्या डोक्यात काहीतरी वेगळीच रेसिपी बनवायचं चाललं होतं, वेगळा पदार्थ बनवायचं चाललं होतं. पण मी जसं किचनमध्ये आलो मला पहिलं दिसलं अननस दिसल्यावर आणि मला भूक लागल्यामुळे मला एक क्विक आयटम पाहिजे होता. सो माझ्या डोक्यात पहिली गोष्ट आली शिरा. बरोबर, आज आपण बनवणार आहोत पायनॅपल शिरा, अननसाचा शिरा. आणि तो बनवता बनवता मी माझी रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. पायनॅपलकडे मी जेव्हा बघतो ना, ॲक्च्युली मला ह्याचा लुक फार आवडतो. हे क्राऊनसारखा जो पार्ट आहे ह्याचा आणि टोटल ओव्हरऑल त्याचा जो लुक आहे पायनॅपलचा. ॲक्च्युली एक तुम्हाला मस्त मी एक फॅक्ट सांगतो. 18th सेंचुरीला आहे ना, पायनॅपल हे एक सिम्बॉल होतं, स्टेटस आणि रिच पीपल ह्या लोकांचा एक सिम्बॉल होतं पायनॅपल. आणि लिटरली 18th सेंचुरीमध्ये पायनॅपल रेंटवर दिलं जायचं. तुम्ही बरोबर ऐकलं, तर रेंटवर दिलं जायचं, ताकी त्यावेळेस ज्या पार्टीज व्हायच्या तिथे फक्त डिस्प्लेला ठेवण्यासाठी पायनॅपल रेंटवर दिलं जायचं. त्याचा लुकच तसा आहे आणि एक दिसायला एकदम हँडसम फ्रूट आहे. सो ह्याच्या मागं खूप सारी हिस्ट्री पण आहे. सो आज आपण ह्याच पायनॅपलचा वापर करून आपण बनवणार आहोत पायनॅपल शिरा. आता जेव्हा आपण पायनॅपल शिरा बोलतो त्यावेळेस काही फॅक्ट्स आहेत. पायनॅपलचा शिरा बनवताना पायनॅपलचा जो फ्लेवर आहे ना, तो त्या शिऱ्यामध्ये जर युनिफॉर्मली स्प्रेड झाला आणि ती तुम्ही योग्य पद्धत वापरली तरच पायनॅपलचा शिरा टेस्टी होतो आणि चवीला खूप छान लागतो. आता हा शिरा बनवताना, पायनॅपलचा शिरा बनवताना योग्य पद्धत आणि योग्य प्रमाण ह्यांची जर सांगड जुळली तरच पायनॅपलचा शिरा एकदम टेस्टी होणार आहे. आणि त्यासाठी हा व्हिडिओ स्किप करू नका, हा व्हिडिओ पूर्ण बघा. मी पूर्ण स्टेप बाय स्टेप रेसिपी सांगणार आहे या व्हिडिओमध्ये. आणि पायनॅपलचा शिरा जो चवीला लागतो ना, त्याचे जे क्यूब्स असतात पायनॅपलचे, जेव्हा शिरा खाताना दाताखाली येतात आणि त्याचा जो ज्यूस एकदम स्प्रेड होतो तोंडात, वाव, माझ्या तर तोंडाला पाणी सुटले. कदाचित तुमच्याही तोंडाला पाणी सुटलं असेल. तर मग जर ठरवत असाल पायनॅपल शिरा करायचा तर पटकन उठा, घरातली एखादी कापडी पिशवी घ्या, घराबाहेर पडा, आपल्या जवळच्या फळवाल्यांकडे किंवा फ्रूटवाल्यांकडे चालत जा आणि चांगलं पिकलेलं, कच्चं नको, जरा जास्त पिकलेलं असेल तरी चालेल, तर असं एक पायनॅपल निवडा, आपल्या पिशवीत टाका. तिथून थोडं पुढे गेल्यावर एखाद्या किराणा मालाच्या दुकानात जा, तिथून थोडे काजू आणि थोडे बदाम किंवा त्याचे जे छोटे पाऊच मिळतात ते तुमच्या पिशवीत टाका आणि पटकन घरी या. घरी येऊन तुम्ही हे बाकीचे जे इन्ग्रेडियंट्स आहेत, लाईक साखर वगैरे, हे सगळे इन्ग्रेडियंट्स तुमच्या प्रत्येकाच्या किचनमध्ये अवेलेबल असतातच. ते इन्ग्रेडियंट्स मी तुम्हाला व्हिडिओ बनवता सांगणारच आहे. सो पटकन या आणि पटकन ही रेसिपी स्टार्ट करा. चला, आणलं का अननस आणि ड्राय फ्रूट्स थोडेसे? चला आता आपण स्टार्ट करूया पायनॅपल शिरा कसा बनवायचा. आता तुम्ही काय करू शकता, तुम्ही पूर्ण अननस आणायच्या ऐवजी आहे ना, मार्केटमध्ये तुम्हाला कट केलेले, स्लाइस केलेले अननस पण मिळतील. सो तेही आणू शकता. मी पूर्ण अननस घेतले कारण मला हे दाखवायचं तुम्हाला की अननसला लोक घाबरतात कट करायला. पण अननस एक तर चांगलं पिकलेलं असेल आणि तुमच्या घरामध्ये जर अशी झिगझॅगवाली सुरी असेल, करवतीसारखं थोडं स्ट्रक्चर असतं हिला, अशी जर सुरी प्रत्येकाच्या घरात असतेच किचनमध्ये मोस्टली, तर अशी जर सुरी असेल आणि अननस चांगलं पिकलेलं असेल तर अननस कट करण्यात काहीही एफर्ट्स लागत नाही, ते इझिली कट होतं. अननस कट करताना आपण पहिल्यांदा ह्याचा वरचा आणि हा खालचा पार्ट कट करून घेणार आहोत. हे आरीवाल्या सुरीने तुम्ही बघू शकता किती इझिली कट होतं हे. हा वरचा आणि खालचा पार्ट असा कट करून घ्या. खूप छान पिकले हे अननस, त्याच्यामुळे हे फार इझिली कट होतंय. हे इझिली कट झाल्यानंतर ही जी ह्याची स्किन आहे, ही स्किन आपल्याला काढून घ्यायची आहे व्यवस्थित. तर तुम्ही हे असं हळूहळू याला कट मारून तिला काढू शकता पूर्ण स्किनला. हे असं इझिली निघतं, काही एफर्ट्स लागत नाही त्याला. आता बघा, पूर्ण ह्याची साल काढून झाली आहे आणि साल काढून झाल्यानंतर हे तुम्हाला असं दिसतंय. हे जे सगळे तुम्हाला दिसतात हे त्याचे डोळे आहेत. ॲक्च्युली ह्या डोळ्यांमागं पण एक खूप छान फॅक्ट आहे. तुम्हाला जेव्हा पायनॅपल तुम्ही बघता तुम्हाला असं वाटतं की हे एकच फळ आहे. ॲक्च्युली पायनॅपल बनतं बंच ऑफ बेरीजपासून, खूप साऱ्या बेरीजपासून पायनॅपल बनतं. हा जो प्रत्येक डोळा तुम्हाला दिसतोय, हा प्रत्येक डोळा म्हणजे एक फ्लॉवर आहे. सो खूप साऱ्या बेरीज मिळून पायनॅपल बनतं. पायनॅपल बनायला 18 ते 24 महिने लागतात. खाताना आपण 5-10 मिनिटात खाऊन टाकतो, पण बनताना त्याला 18 ते 24 महिन्याचा इतका मोठा कालावधी लागतो. आता ही पूर्ण स्किन काढून झाल्यानंतर आपण ह्याचे करणार आहोत पातळ पातळ स्लाइसेस, एकदम थिन स्लाइसेस करणार आहोत आपण ह्याच्या.
आपल्याला पूर्ण अननस घ्यायची गरज नाही, आपण यातल्या थोड्या स्लाइसेस घेणार आहोत. आपल्याला जनरली एक बाउल घेऊ आपण. आपल्याला जनरली एवढ्या स्लाइसेस लागणार आहेत. आणि हे जे उरलेलं पायनॅपल आहे ना, हे तुम्ही फ्रीजमध्ये एका बंद डब्यात, जनरली काचेचा जो कंटेनर असतो ना झाकण असलेला, त्या काचेच्या कंटेनरमध्ये हे पायनॅपल ठेवून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता. 2 ते 3 दिवस आरामात टिकतं. जास्त दिवस ठेवू नका, कारण अननस आपण जे घेतले ते पूर्ण पिकलेलं आहे आणि पूर्ण पिकलेलं असल्यामुळे तुम्ही जर जास्त दिवस फ्रीजमध्ये जरी ठेवलं तरी ते खराब व्हायचे चान्सेस आहेत. तर 2 ते 3 दिवसात तुम्ही ते संपवू शकता. आता स्लाइसेस कट करून झाल्यानंतर आहे ना, ह्या प्रत्येक स्लाइसला आपण परत बारीक बारीक ह्याचे तुकडे करणार आहोत. जेवढे बारीक तुकडे तुम्ही कराल तेवढे ह्याला आपण नंतर शिजून घेणार आहे, तर ते शिजायला फार इझी जाणार आहे. असे छोटे छोटे तुम्ही त्याचे पीस करून घ्या, जेवढे छोटे करता येतील तेवढे. जसं आपण कांदा कापतो ना बारीक एकदम, तेवढं बारीक करता आलं तरी छान. अशा सगळ्या स्लाइसेसचे तुम्ही छोटे छोटे पीस करून घ्या, म्हणजे ते शिजायला फार इझी जाईल. आता आपलं चॉपिंग करून झालंय बघा, मी एकदम छोटे छोटे पीस केलेत. आणि तुम्ही हे बघू शकता, ॲक्च्युली पायनॅपल आहे ना, ह्याला खूप ज्यूस सुटला. ॲक्च्युली वॉटर कंटेंट पायनॅपलमध्ये खूप जास्त असतं, फॅट्स कमी असतात, कॅलरीज कमी असतात. म्हणून आहे ना, नेहमी हेल्थ कॉन्शियस लोक जी आहेत किंवा ज्यांना वेट मॅनेजमेंट करायचं आहे, वेट लॉस करायचं आहे, त्यांच्या डाएट प्लॅनमध्ये पायनॅपल हा एक महत्त्वाचा घटक असतो, नेहमी ॲड असतो त्यांच्या डाएट प्लॅनमध्ये. सो ह्याला एक वेगळीच व्हॅल्यू आहे हेल्थ कॉन्शियस लोकांमध्ये. सो आपण आता हे छोटे छोटे पीस करून झालेत, हे आपण आता एका बाउलमध्ये काढून घेऊ. साधारणतः 1 ते 1.5 बाउल आपण पायनॅपलचे पीसेस कट करून घेतलेत. कमी पण पडायला नको, जास्त पण व्हायला नको. एकदम प्रमाणात जेव्हा आपण घेतो तेव्हा शिऱ्याला एक छान फ्लेवर येतो. शिऱ्यामध्ये पायनॅपल कमी वाटत नाही, जास्त झालं तर ती कचकच सुद्धा लागत नाही. आता आपण हे असे बारीक बारीक तुकडे करून घेतलेत पायनॅपलचे आणि आपण हे एका बाउलमध्ये ठेवलेत. आता आपल्याला हे पायनॅपल शिजवून घ्यायचे चांगल्या प्रकारे. सो त्या शिजवण्याच्या प्रक्रियेसाठी आपल्याला काय काय लागणार आहे, तर आपण पायनॅपल घेतलंय मगाशी कट केलेलं, 1 वाटी आपण साखर घेतली आहे, 1 बाउल आपण पाणी घेतलंय आणि थोडं केशर टाकणार आहोत आपण त्याच्यात. सो शिजवण्याची प्रोसेस आता आपण स्टार्ट करू. पायनॅपल शिजवताना पहिले आपण एक पॅन किंवा एक पातेलं घेऊ शकता तुम्ही. थोड्या वेळ गॅस चालू होता माझा, तर थोडं भांडं बऱ्यापैकी तापलेलं आहे. तर अशा तापलेल्या भांड्यात आपण अननसाचे हे पीस घेऊ. पीस घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपण हा जो 1 वाटी पाणी घेतलं होतं आपण, हे याच्यामध्ये आपण टाकूयात. याच्यानंतर थोडं केशर ॲड करूया त्याच्यामध्ये. केशर आत्ताच ॲड केल्याने एक फायदा असा होतो की केशराचा जो कलर आणि जो फ्लेवर आहे ना, तो छानपैकी अननस शिजताना त्याच्यामध्ये युनिफॉर्मली स्प्रेड होतो आणि त्याची जी शिऱ्यामध्ये येणारी टेस्ट आहे आणि त्याचा जो फ्लेवर आहे शिऱ्यामध्ये येणारा, तो छानपैकी त्याच्यामध्ये मिक्स होतो. हे झाल्यानंतर आपण जी साखर घेतली होती 1 वाटी, त्यातली अर्धी वाटी आपण साखर याच्यामध्ये टाकणार आहोत. क्वांटिटीप्रमाणे तुम्ही साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता. अननस सुरुवातीलाच मी सांगितलं बऱ्यापैकी पिकलेलं घेतोय आपण, सो त्याला एक स्वतःची गोड अशी टेस्ट असणार आहे. सो साखर तुम्ही तुमच्या रिक्वायरमेंटप्रमाणे त्याच्यामध्ये ॲड करू शकता. आता हे जे मिश्रण आहे साखर टाकलेलं, हे साखर आपण विरघळेपर्यंत याला थोडंसं स्टर करू. साखर विरघळायला पाहिजे चांगली छान एकजीव या मिश्रणामध्ये. आणि गॅस नेहमी तुम्ही लो किंवा मीडियम फ्लेमवर ठेवा, त्याला खूप हाय फ्लेमवर ठेवू नका. आता हे झाल्यानंतर ह्याच्यावर आपण झाकण ठेवणार आहोत. झाकण ठेवून याला आपण साधारणतः एक 15 मिनिटासाठी वाफेवर शिजून देणार आहोत. तुम्ही ह्याच्या ना ॲक्च्युली कुकरमध्ये सुद्धा ह्याला शिजवून घेऊ शकता. 1-2 शिट्ट्या केल्या की बऱ्यापैकी अननस शिजून जातं. बट शिजवताना एक गोष्ट आहे की प्रत्येक 1-2 मिनिटांनी आहे ना, तुम्ही ह्याला ओपन करून सारखं ह्याला स्टर करत राहा आणि स्टर करताना प्रत्येक 2 मिनिटांनी ह्याला स्मॅश करत राहा. जेवढं स्मॅश होईल तेवढं शिजता त्याला स्मॅश करा. अननसाबद्दल मी आता तुम्हाला काही फॅक्ट सांगणार आहे. अननस हे एक न्यूट्रिशन रिच फ्रूट आहे. ह्याच्यामध्ये व्हिटॅमिन सी असतं जे जनरली इम्युनिटी बूस्ट करतं, स्किन हेल्थसाठी खूप चांगलं असतं. ह्याच्यात एक नॅचरल एन्झाईम असतं ब्रोमेलिन नावाचं. ब्रोमेलिन प्रोटीन ब्रेकडाऊन करतं आणि डायजेशनसाठी फार चांगला उपयोग होतो त्याचा. ह्याच्यामध्ये बीटा कॅरोटीन असं जे जनरली गाजरामध्ये सापडतं, जे आय हेल्थसाठी फार उपयोगाचं आहे.
पोटॅशियम लेवल हाय, पोटॅशियम लेवल चांगली असते अननसामध्ये, जे जनरली ब्लड प्रेशर रेग्युलेट करण्यामध्ये आणि हार्ट रिलेटेड खूप सारे उपयोग आहेत अननसाचे. सो अननस खाल्लं पाहिजे, न्यूट्रिशन रिच फूड आहे. जनरली आता तुम्हाला त्याच्यात अजून एक फॅक्ट सांगतो की नासाचे जे प्रत्येक मिशन्स असतात, नासाच्या प्रत्येक मिशनमध्ये अननस हे ॲज अ डाएट, ॲस्ट्रॉनॉटचं जे डाएट आहे ना त्याच्यात ॲड केलेलं असतं. कारण फक्त एकच की हे व्हिटॅमिन रिच फ्रूट आहे. सो प्रत्येक मिशनमध्ये नासाच्या ॲस्ट्रॉनॉटच्या डाएटमध्ये अननस असतंच. अननस आता 15 ते 17 मिनटं झालेत. अननस छान शिजलेलं आहे आपलं. तुम्ही बघू शकता किती छान कलर आला आहे. आपण जे केशर ॲड केलं होतं ना, ते केशर ॲड केल्यामुळं काय झालं की त्याचा एकदम कलर फार सुंदर आला आहे. हा सगळा कलर आता जेव्हा आपल्या शिऱ्याला कलर देईल, हा कलर त्याच्यामध्ये उतरेल, तेव्हा तुम्ही शिऱ्याचा कलर बघा, खूपच मस्त कलर येणार आहे शिऱ्याला. आता फक्त काय करायचं, ह्याला थोडं आपण स्मॅशर घ्यायचं आणि हे थोडं स्मॅश करून घ्यायचं. स्मॅश केल्याने काय होतं की त्याचा जो फ्लेवर आहे अननसाचा, हा बारीक झाल्यामुळे शिऱ्यामध्ये चांगला उतरणार आहे. शिऱ्यामध्ये चांगला उतरला की शिरा एकदम छान टेस्टी होणार आहे. अजून एक गोष्ट आहे की हे जे तुम्हाला पाणी दिसतंय, हे पाणी पूर्ण आटून द्यायचं नाही. हे पाणी थोडंसं ठेवायचं. पाणी थोडंसं ठेवल्याचा फायदा काय होतो की रवा काय करतो, पाणी शोषतो. शिरा बनवताना जो रवा आपण वापरतो तो रवा पाणी शोषतो आणि हे जे आपण पाणी ठेवले, हे पाणी रवा शोषून घेतो आणि तुम्हाला प्रत्येक बाईटमध्ये अननसाचा फ्लेवर एकदम मस्त येणार आहे. सो थोडंसं पाणी ठेवा, पूर्ण आटून देऊ नका. आता हे शिजलेलं पायनॅपल आपण बाजूला ठेवले. आता पुढच्या रेसिपीसाठी आपण बघणार आहोत काय काय इन्ग्रेडियंट्स लागत आहेत. तर आपण हा मीडियम रवा घेतलेला आहे, थोडे काजू घेतलेले आहेत, तूप घेतलेलं आहे 1/2 किलो आणि 1 वाटी साखर घेतलेली आहे. अर्धा वाटी साखर आपण ऑलरेडी टाकली आहे, तर साधारणतः अर्धा वाटी घेतली तरी चालेल. आता काय करायचं, पुढे आपल्याला एक पॅन किंवा पातेलं गॅसवर ठेवायचं आहे. थोडं तापल्यानंतर गॅस मीडियम करायचा आहे. मीडियम किंवा तुम्ही कमी करू शकता. त्याच्यामध्ये आपण रवा मिक्स करू. रवा आपण कढईत किंवा पातेल्यात घेतल्यानंतर आहे ना, त्याला कंटिन्युअस हलवत राहा 1 ते 2 मिनटंच. आणि गॅस मोठा करायचा नाही, मीडियम किंवा एकदम स्लो केला तरी चालेल. कारण काय होतं, रव्याचा कलर लगेच चेंज होतो आणि रवा थोडा कडक होतो. मग शिरा खाताना कडक शिरा कसा खावासा वाटत नाही. सो तो कडक नाही झाला पाहिजे. आता हा थोडा गरम झाल्यानंतर, गरम होईपर्यंत काय केलं मी, इथे तुम्ही बघू शकता की पाणी उकळायला ठेवलेलं आहे, जे मला नंतर पुढच्या रेसिपीसाठी लागणार आहे. तो रवा थोडा गरम झाल्यानंतर आपण त्याच्यात टाकणार आहोत अर्धी वाटी तूप. तुपाची क्वांटिटी डिपेंड करते की तुम्ही किती जणांसाठी शिरा बनवताय. तर मी आता अर्धा वाटी तूप टाकतो इथे. अर्धा वाटी तूप टाकल्यानंतर याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. गुठळ्या होतात त्याच्या, तर तुम्ही व्यवस्थित मिक्स करून घेतलं की ते व्यवस्थित युनिफॉर्मली तूप सगळ्या शिऱ्यामध्ये मिक्स होतं आणि कमी गुठळ्या होतात. सो या गुठळ्या सगळ्या अशा व्यवस्थित फोडून घ्यायच्या, त्याला एकजीव करायचं. त्याच्यानंतर काय करायचं, ह्याच्यामध्ये उरलेलं तूप टाकायचं आहे आपण. परत एकदा व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं आहे तुपाला. हा असा मस्त आहे ना, हलकासा याचा रंग बदलला पाहिजे. तुम्ही बघू शकता याचा रंग जास्त बदललेला नाही आहे, हलकासा त्याला रंग आला आहे ब्राउनिश. जास्त भाजायचा नाही आहे रवा. आता बऱ्यापैकी मस्त वास सुटला आहे त्याचा, हलकासा तूप टाकल्याचा रव्याचा मस्त वास सुटला आहे. जेवढा रवा घेतला आहे त्याच्या 3 पट पाणी आपण टाकायचं आहे. सो आपण 1 वाटी रवा घेतला होता, 1 बाउल, तो आपण 3 बाउल आता पाणी टाकायचं आहे. पहिले 1 बाउल पाणी टाकल्यानंतर आहे ना, त्याला थोडं हलवून घ्यायचं, म्हणजे त्याच्या गुठळ्या होत नाहीत. त्याला थोडं आपण हलवून घेऊ, व्यवस्थित त्याला एकजीव करू. पाण्याचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं, डिपेंड करतं की तुम्ही किती जणांसाठी शिरा बनवताय आणि रव्याची क्वांटिटी तुम्ही किती घेतली आहे. रवा जर बारीक असेल तर पाणी जास्त लागतं, तो जास्त ॲब्सॉर्ब करतो रवा पाणी. इथे कसं मी जाड रवा घेतला आहे, सो मी पाणी थोडं कमीच ठेवणार आहे. हे मस्त असं एकजीव करून घ्यायचं. एकजीव करून झालं की आपण आता ह्याच्यामध्ये परत अजून 1 वाटी पाणी टाकणार आहोत. ह्याला कंटिन्यू असं हलवत राहायचं आहे. गॅस तुमचा मीडियम फ्लेमवर असेल
आता माझ्या रव्याच्या क्वांटिटीप्रमाणे एवढं पाणी बास होणार आहे. तुमची पाण्याची क्वांटिटी डिपेंड करते की तुम्ही रवा किती घेतलाय, कुठल्या प्रकारचा घेतलाय. जुना रवा असेल तरी सुद्धा पाणी जास्त लागतं. याला पूर्ण असं एकजीव करून घ्यायचं आहे आणि याच्यानंतर ह्याला 2 मिनिटासाठी 2 ते 5 मिनिटासाठी आपण याला वाफ देणार आहोत. त्याच्यावर आपण झाकण ठेवू आणि 2 ते 5 मिनिटं याला आहे ना वाफळून घेणार आहोत. आता 5 मिनिटं झालेले आहेत. तुम्ही बघू शकता मस्त रवा वाफलेला आहे. हा शिरा आपण वाफवून घेतलेला आहे मस्त. ह्याला परत एकदा आपण असं मस्त एकजीव करूयात. छान त्याचा वास पण मस्त सुटलेला आहे. मग याच्यानंतर याच्यात आपल्याला टाकायचे काजूचे काही तुकडे. त्याच्यानंतर आपण ह्याच्यात टाकतोय शिजवलेलं जे पायनॅपल आपण शिजवून घेतलं होतं ते याच्यामध्ये टाकतोय. त्याच्याबरोबर त्याच्यातलं जे पाणी आहे ते पण ह्याच्यामध्ये आपण टाकतोय. पाण्याने काय होईल की आपला शिरा ते पाणी शोषून घेईल आणि प्रत्येक बाईटमध्ये तुम्हाला पायनॅपलचा चांगला मस्त एक युनिफॉर्म फ्लेवर येईल. आता हे परत आपण एकजीव करायचं आहे. ही प्रोसेस खूप महत्त्वाची आहे. हे तुम्ही जेवढं चांगलं एकजीव कराल तेवढं तुम्हाला पूर्ण शिऱ्यामध्ये त्याचा फ्लेवर उतरेल पायनॅपलचा आणि तुम्हाला प्रत्येक बाईटमध्ये त्याचा फ्लेवर लागेल. याला पूर्ण आपण एक छान असं एकजीव करून घ्यायचं आहे. हे लक्षात घ्या की कलर बघा पायनॅपलचा किती छान आला आहे. आपण केशर टाकलं होतं, तुम्हाला आठवत असेल आपण केशर टाकलं होतं पायनॅपल शिजवतानाच. सो त्या केशर आणि पायनॅपलचा स्वतःचा थोडासा येल्लोइश कलर आहे, ह्याच्यामुळे त्याला एक छानसा कलर आला आहे. फ्लेवर पण छान उतरला आहे त्याच्यामध्ये. आपण कुठलेही कलरिंग एजंट वापरलेला नाही आहे. मी ही गोष्ट नेहमी अवॉइड करणार आहे की कुठलेही असे इन्ग्रेडियंट्स मी वापरेल की जे हेल्थला थोडेसे हानिकारक आहेत. सो आपण आता कुठल्याही याच्यात कलरिंग एजंट वापरलेला नाही आहे. तरी पण तुम्ही बघू शकता की पायनॅपल आणि त्या केशरमुळे किती छान कलर आला आहे आपल्या शिऱ्याला. आता हा मस्त असा एकजीव करायचा आहे. एकजीव करता करता गॅस एकदम लो सेटिंगवर ठेवायचा आहे. मीडियमसुद्धा नाही, लोवर ठेवायचा आहे. झाकण ठेवायची आता गरज नाही आहे. एकजीव झाल्यानंतर फक्त 2 मिनटं त्याला छोट्या फ्लेमवर आपण शिजवून घेऊ. फायनली आपला पायनॅपल शिरा रेडी झाला आहे. खूप इझी रेसिपी आहे. तुम्ही सगळ्यांनी बघितली. तुम्ही घरी ट्राय करू शकता. सहज आणि सोपी पद्धत आहे. फक्त मी जसं सांगितलं की प्रमाण आणि पद्धत ही नीट बघा, पूर्ण व्हिडिओ बघा आणि तीच फॉलो करा, तरच ह्या शिऱ्याला चांगली टेस्ट येते. आता बेसिकली शिरा रेडी झाला आहे. याच्या मागे फक्त माझेच एफर्ट्स नाही आहेत. आमची पूर्ण टीम आहे, आमचे व्हिडिओग्राफर आहेत, त्यांचं पहिलं धन्यवाद. त्याच्यानंतर आमची टीम आहे, महेश आहे, अंकित आहे. फ्रेममध्ये नाही आहेत, बाजूला उभे आहेत, मला बघतायत. सो आता या शिऱ्याची टेस्ट करण्यासाठी मी पहिले बोलवतोय अंकिताला. अंकिता प्लीज खाऊन सांग कसं झालंय. आय नो. छान आहे. रवा खूप चांगला भाजला आहे. प्लस पायनॅपलचा खूप छान टेस्ट येते. पल्प पण खूप छान मठ झालाय. सो 10 out of 10. Yeah. 10 out of 10. थँक यू. महेश खरे रिव्ह्यू द्यायचा. हा चालेल. छान झालं. एकदम जमलाय. सो बघितलं तुम्ही सगळ्यांनी. सोपी रेसिपी आहे. काहीच त्याच्यामध्ये खूप सारे इन्ग्रेडियंट्स आणि खूप सारी हेक्टिक प्रोसेस असं काहीच नाही आहे. खूप साधी सिंपल प्रोसेस आहे. घरी नक्की ट्राय करा आणि घरी ट्राय करून कसा होतोय हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मला आवडेल तुमच्या कमेंट्स वाचायला. आम्ही रिप्लाय करू तुमच्या कमेंट्सला.
तर नक्की घरी ट्राय करा आणि नक्की तुमच्या कमेंट शेअर करा. फायनली आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. लवकरच आम्ही दुसरा व्हिडिओ आणि याच्या पुढचे छान छान आम्ही टेस्टी रेसिपीज घेऊन येणार आहे. तर बेल आयकॉन दाबा, जेव्हा जेव्हा आमचा व्हिडिओ येईल तेव्हा तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येत राहील. सो बेल आयकॉन दाबायला विसरू नका. व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि शेअर नक्की करा आणि घरी ट्राय करा. पायनॅपल एक हेल्दी फ्रूट आहे, तर याच्या वेगवेगळ्या रेसिपीज ट्राय करा. हा शिरा पण ट्राय करा आणि तुमच्या कमेंट्स आमच्याबरोबर शेअर करा. थँक्यू, धन्यवाद. भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये.